शांते, ए शांते, ए शांताराणी कुठे गेली? किती वेळचा आवाज देऊन राहिली, येऊन बी नाही राहिली. ए शांते, शांते, च्या बहीण तर कुठं गेली? तर किती वेळचा आवाज देऊन राहिलो, झोपली तर नाही? ए शांते, शांते, ए शांते, कुठं गेली बापा हे शांती? किती वेळ झाला, अर्धा तास झाला मी येऊन बसलो, तिला आवाज देऊन राहिलो. गेली तर नाही आपल्या भावाच्या घरी? काही सांगता बी नाहीत आजकालच्या बायचं. थोडंसं काही झालं घरात तर चालले आपल्या भावाच्या घरी, चालले आपल्या मायच्या घरी. काऊन मा नावाने एवढ्या जोर जोराने चिल्लावून राहिल्या मनोजचे बाबा? आंघोळ करत होती, बाथरूमात होती, तिथं जोरा जोराने आवाज येत होता तुमच्या घाईनं मी लवकर लवकर आंघोळ केली आणि बाहेर आली. बाथरूमात आंघोळ केली लवकर लवकर ना, कशी साडी गुंजगान केली ना आली. काय झालं, काऊन एवढ्या जोर जोराने बोंबलून राहिल्या? हो शांती, तू आंघोळ करत होती का? आम्हाला वाटलं का तू आपल्या भावाच्याच गावाला चालली गेली बा. हो, मला दुसरे कामधंदे नाही ना, उठली सुटली मी मा भावाच्याच घरी जाऊन बसतो. ओ शांताराणी, मी मजाक केली, राग नको मानू. चल हसून दे बरं आता. मनोजचे बाबा, कायची मजाक होई तुमची? मजाकच्या चक्करमध्ये तुम्ही काही बोलता बरं मला. ओ शांताराणी, मी तुझ्यात कोणाची मजाक करणार आहो? आता आपण दोघं जाऊ घरी तर करतो थोडीशी तुझी मजाक. मग मनोज राधिका आल्यावर थोडी मी त्याच्यासमोर तुझी मजाक करणार आहो. काऊन एवढ्या जोर जोराने चिल्लावत त्या? सांगा कोणतं काम आहे? ओ शांताराणी, मी म्हणत होतो बाहेरचा मोसम मस्त आहे, मस्त पाणी येऊन राहिला, तर म्हणत होतो थोडेसे कांदे भजे बनव बा. 2 दिवसा पहिलेच तर कांदे भजे केले होते ना. काही 1-2 दिवस झाले तुम्हाला कांदे भजेच बनव देत जाऊ का? आता रोजच पाऊस येते, मग का रोजच तुम्हाला मी कांदे भजे बनवून देतो? ओ शांताराणी, आता काय पावसाळ्यातच थोडीशी मजा राहते कांदे भजे, मिरची भजे खायची. मग तर हिवाळ्या उन्हाळ्यात खायची इच्छाही नाही होत. तुम्हाला फक्त पावसाचा बहाणा पाहिजे. शांता करणं भजे करणं, माझी आज खूप इच्छा होऊन राहिली भजे खायची. मी माझी इच्छा तुले नाही तर कोणाला सांगणार आहात? तूच माझी इच्छा पूर्ण करशील ना. बनव भजे बनव. आता तुमची एवढी इच्छा होऊन राहिली भजे खायची, तर आता बनवाच लागेल ना भजे. बसा अर्धा तास, आणतो भजे बनवून. हो, अर्धा तासच बसतो, त्याच्यावर जास्त टाइम नको लागजो. नाही तर जातो म्हणशील भजे बनवाले ना, काढशील तिकडे झोप. मी वाटच पाहत राहीन, भजे काऊन नाही आले, भजे काऊन नाही आले. हो, जशी कामधंदे सोडून मी झोपाच काढत राहतो ना, आणि काम करायला तुमची बहीण येते. आता माई बहीण आपलं घरदार सोडून कायले माघारी कामं करायला येईन शांते? तिनं तुला आणलं ना काम करायसाठी. म्हणून राहिल्या ना तुम्ही भजे काढायला जाशील ना, तिकडे झोप काढशील. म्हणून म्हणलं कामधंदे सोडतो ना, झोपाच काढतो जशा मी. ओ मजाक केली शांता, तू राग नको मानू. जा मस्त गरम गरम भजे बनवून आण, मस्त आपण दोघंही बसून खाऊ. हो शांता, आण एक अद्रकवाली चाय बी बनवून आणजो माझ्यासाठी, मस्त गरम गरम भजेही खाईन ना, चाय बी पिईन. माहित होतं तुम्हाला भज्यासोबत चाय भी लागते. तुम्ही नाही सांगता चाय बनव, तर मी चाय तर बनवून आणणारच होती. माझी शांता तर खूपच चांगली आहे, तिला तर माहित आहे का मा नवऱ्याला भज्यासोबत चाय बी लागते म्हणून. आता झालं असं तुमचं लेक्चर देऊन, तर जाऊ का भजे बनवाले? हो जा ना शांता, जा लवकर, जा जा लवकर, मस्त गरम गरम भजे बनवून आण, चाय बनवून आण. ठीक आहे, आणतो भजे बनवून. पावसाळा सुरू झाला का बस मनोजचे बाबा याचं चालूच राहते. बनव शांता भजे, बनव शांता भजे. 1-2 दिवस झाले बनव शांता भजे, बस त्याचं सुरूच राहते मामांग. आता बनवून तर द्याच लागन भजे. आता त्याईनं फरमाईश केली, आता त्याची फरमाईश तर पुरी करायच लागन भजे बनवायची. आता म्हणलं थोडीशी आंघोळ केल्यावर थोडासा आराम करतो म्हणलं. कायचा आराम, आत्ताच सकाळी चांगला नाश्ता करून गेले होते, दुपारी जेवण गेला चांगलं. आता 4 नाही वाजले तर त्याला भजायची आठवण आली. राधिका आपल्या माहेरी गेली तर मलाच कामं करावं लागते. राधिका असली तर तेच करून घेते, तेच सांभाळून घेते स्वयंपाकाचं नाश्त्याचं. आता केव्हा येते मनोजनं राधिका वापस, तर राहू दे मनात, जाऊ दे, तिला थोडंसं माहेर पण बघू दे. का इथं नुसते कामच करते बिचारी. थोडंसं सुनीच्या आरामाचंही पाहावं लागते म्हणा. तसे तर मी तिला खूप कामही नाही करू देत म्हणा, अर्धे कामं मी करतो, पण ते असली म्हणजे मला खूप आराम मिळते. झाले भाई भजे बनव. चाल आता मस्त गरम गरम भजे मनोजच्या बाबाला देतो ना, मी खातो. तिच्यापर्यंत किती वेळ झाला? 1 तास होऊन राहिला, तरी शांतीचे अजून भजे बनवूनच नाही झाले का? अर्ध्या तासात आणतो ना भजे बनवून. आता अर्ध्या तासाचा 1 तास झाला. 4 वाजले होते, आता 4चे 5 होऊन गेले, तर तिचा अजून पत्ता नाही. खरंच झोपली तर नाही तिकडे जाऊन? शांतीचा काही भरोसा नाही बाप्पा. तशी ती शांतीला खूपच झोप येते, बसल्या बसल्या ते डुलक्या मारते. नाही भजे बनवायचा तर मस्त सुगंध येत होता, नाही भजेच बनवत असं, आणि ते थोडी हळूहळू बनवत असं. घ्या मनोजचे बाबा, आणले गरम गरम भजे बनव. अहो अर्धा तास म्हणत होती भजे बनवायला, 1 तास लावली का शांती? काय करत होती एवढा वेळ? हो मनोजचे बाबा, अर्ध्या तासातच बनले असते भजे, पण काय करता, पाहतो तर 2च कांदे होते, आणि कांदे भजे म्हणलं तर चांगले 7-8 कांदे तरी पाहिजे ना. म्हणून मी त्या हिराच्या घरी गेली ना, तिथून कांदे आणले, म्हणून मला वेळ लागला भजे बनवायला. हो का? बाजारातून तुला कांदे नव्हती आणली का?
लवकरच संपले ना तुझे कांदे तर. मनोजचे बाबा आणले होते बाजारातून कांदे, पण माहित नाही ते थोडेसे सडल्यासारखे झालते ना, तर त्याच्यानं ते फेकून दिले मी ना. तर चांगले चांगले कांदे होते ते थोडेसेच राहून गेले, त्याच्यानं ते गडबड झाली थोडीशी. तू शांते थोडेसे चांगले पाहून कांदे आणत जाय. आपले हप्ताभर टिकले पाहिजे असे चांगले. थोडेसे महाग झालेच चालते, पण चांगले पाऊ कांदे आणत जाय. मनोजचे बाबा मी नेहमी चांगलेच आणतो कांदे, पण ह्यावेळेस नाही का बाजारात गेलो ना, तर तिथे एका माणसानं नाही का कांद्याची ढिगं लावले होते आणि ते 20 रुपये किलो विकत होता. मला वाटलं दुरून चांगले दिसले, तर मी ना ते त्यानं काही निवडून नाही दिले, नसेच घ्या म्हणे, तर देतं म्हणे 20 रुपये किलो ढीग. तर मी ना घेऊन घेतले. घरी येऊन पाहिलं तर त्याच्यातले अर्धे कांदे असे सडलेच निघले ना, थोडेसेच चांगले निघले. त्याच्यानं आपले कांदे ह्यावेळेस लवकरच संपून गेले. काय रे शांता, तू 2 पैसे वाचवायच्या चक्करमध्ये सल्ला बाजार आणतं का घरी? सल्ला सुल्ला आणत नको जाऊ. चांगलं पाहून आणत जाय. चांगलं मायगात झालं चालन, पण चांगलं चांगलं आणत जाय. माणूस पोटा पाण्यासाठीच एवढे कष्ट करते, एवढे कमावते ना, आपण आपल्या पोटा पाण्यालाच असं सल्लगरलंच खात जाऊन का? याच्या पुढं आता आणली तर आणली असे कांदे, आता याच्या पुढे चांगले आणत जाय, चांगला बाजार आणत जाय. हो मनोजचे बाबा मी चांगलंच आणतो, पण ह्या वेळेसच माहीत नाही हे एकामेकाच्या संगतीनं घेऊन घेतले आम्ही ना, आणि हे असं झालं. म्हणून ना खरंच बाजार ना थोडासा आपला निवडू महाग झाला तर चालन, पण चांगलाच घ्या बापा. हो ना, एवढे ढिगं घेऊन आली 2-3 किलो, आणि ते अर्धे तर फेकूनच दिली म्हणते, अर्धे जास्तच. का भेटलं तुले? एक तर पैसे गेले आणि ते सामान बी नाही हाती लागलं. हो मनोजचे बाबा, खरंच सस्त्याच्या लालच कधीच नाही करा. आपलं निवडू घ्या, महाग असलंच चालन, पण सस्त्याच्या चक्करमध्ये ना खरंच आपलं नुकसानच होते. मनोजचे बाबा सांगणार नाही तुम्ही ना भजे कसे बनले म्हणून? शांता, भजे तर 1 नंबर झाले. वा मस्त, खूपच टेस्टी भजे झाले. वा वा, असं वाटते खातच राव. मनोजचे बाबा थोडेसे सांभाळून खा बरं. पाण्या पावसाचं जास्त बेसनाचं भजेही नाही खावं बरं, माहिती आहे नाही तर किती पंचायत होते. शांता, तूच काय सांभाळून. मला बरोबर पचवायची शक्ती आहे. मला बेसनही पचते, मी सगळंच पचवतो, कारण दिवसभर वावरामध्ये काम करतो ना, तर मला सगळं पचवायची शक्ती आहे. तूच काय सांभाळून. तू याच संग होते तसं नेहमी. हो मनोजचे बाबा, मी तर सांभाळूनच भजे खातो बाप्पा. मावर 2-3 वेळा बितली आहे ना, तर आता मी त्याच्या पुढे कानाला खडा लावला. आपले मोजकेच भजे खातो बाप्पा. शांताबाई घरी आहे का शांताबाई? ओ पंचफुला, ये ना घरी जाऊ ये. अरे बापरे, इथं तर भजे पार्टी चालू आहे. हो पंचफुला, ये तू बी आमच्या पार्टीमध्ये ये, तू बी ये भजे खायले. हो शांताबाई, मी नाही घरी भजे बनवले होते. आमच्या घरी खूपच मागं लागले, पाणी येऊन राहिला, भजे बनव, तर बनवून दिले बाई भजे. मग मी नाही थोडेसे भजे खाल्ले. कायचे थोडेसे म्हणता मी नाही पोटभर खाल्ले. आता मला काहीच भूक नाही. खा शांताबाई, चालू द्या तुमच्या दोघांची पार्टी. पंचफुला, ये ना आमच्या पार्टीत, तू बी बस ना. नाही गंगाराम भाऊ, मी बसली असती तुमच्या पार्टीत, पण आता मला काहीच भूक नाही ना, त्याच्यामुळे मी तुमच्या पार्टीत बसू नाही शकत. मी म्हणलं बसली असती बा तू बी आमच्यासोबत, तर थोडीशी अजून मजा आली असती भजे खायची. गंगाराम भाऊ, तुम्ही न विचारल्यात हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यात काही लोक तर असे खात राहतील तरी असे विचारच सुद्धा नाही. तुम्ही ना मला विचारल्या, खूपच चांगलं वाटलं. तेच खूप आहे माझ्यासाठी. पंचफुला, काही काम होतं का तुले? हो शांताबाई, मी हे विचारायला आली होती का उद्या एका जणाकडून एक होका आला आहे बा आपल्याला निंदासाठी, तर चालशील का बा म्हणत होती. हो पंचफुला, जाऊन ना आत्ताशी खाली जाऊन माई वारामध्ये काय तेवढं काम नाही आहे, तर जाऊन ना. किती रुपये रोज म्हणे तर? ते रोजगीच नाही सांगलं शांताबाई, ते आता उद्याच माहीत होईन आपल्याला. चालशील का सांगून दे. येईन पंचफुला, मी बी येईन. ठीक आहे शांताबाई, आता मी घरी जातो. घरी खूपच कामं पडले आहे. चालू द्या तुमच्या दोघांची भजे पार्टी. हो पंचफुला, ठीक आहे ना, जाऊन उद्या निंदाले. शांताबाई, जातो मी. शांता, आपल्या बी वावरात तण वाढलं तर निंद करायचं होतं आपल्या वावरात. हो मनोजचे बाबा, आपल्याही वावरात तण वाढलं का? ठीक आहे ना, उद्या मी आता ह्या बायासोबत चालली जातो. कोणाच्या वावरात नेऊन राहिल्या तर मग ह्याच बाया घेईन, मग आपल्या वावरात घेऊन येईन नेंदासाठी. हो शांता, सांगून दे जो बायाले का आमच्या वावरात निंद करायचं आहे म्हणून. ठीक आहे मनोजचे बाबा, सांगीन ना मी त्याईले. खा तुम्ही भजे, खा, थंड होऊन राहिले. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो असं आहे, पाऊस आला की मनोजचे बाबा बनव शांता भजे असंच म्हणत राहतात. पाऊस आल्यावर तुम्हाला पण तुमच्या घरी भजे बनवायला सांगतात का? तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.